नागपूरच्या राम मंदिर परिसरात ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन होणार आहे. आज याच राम मंदिर परिसरात खासदार संजय राऊत यांनी भेट दिली आणि श्रीरामाचं मूर्तीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न वाटलं, सकारात्मक ऊर्जा मिळाली. येथील मूर्ती तेजस्वी आहे असंही त्यांनी सांगितलं. या ठिकाणी 18 जुलै रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे आणि रामरक्षा हे इथं म्हणणार असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी विदर्भातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे येतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील संकल्पना या ठिकाणी पूर्ण होतील असंही त्यांनी म्हटलं. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही, या ठिकाणी रामरक्षा पठण होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. मंदिराची पाहणी केली आहे. स्थान हा निश्चित झाला आहे का रामरक्षा पठणासाठी? सर समोर आल्याबरोबर या मंदिराच्या प्रेमात म्हणजे इथे जी सकारात्मक ऊर्जा आहे त्या मंदिरामध्ये आणि अशाच एका जागेच्या शोधामध्ये नागपुरामध्ये आले ते इथे आल्यावरती आम्हाला वाटतं की उद्धवजींनी शिवसेना पक्षप्रमुखांनी इथे येऊनच त्यांच्या मनातल्या संकल्पना ज्या इथे रामरक्षा पठण मंदिरात करावी आणि आंदोलन इतर जे विचार आहे राजकीय ते मंदिराच्या बाहेर. आंदोलन हा प्रकारच नाही आहे. शिवसेनेचे आंदोलनं फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे. आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. मी आरोपी आहे त्यातला आहे. सीबीआयच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून. त्याचे आंदोलन जेव्हा करायचे तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलन संपली म्हणायचं याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार इथेच करा. देवेंद्रजींना अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठीच्या पायघड्या घालू. पण हा माणूस मला आवडला. मी आल्याबरोबर म्हटलं की हे जे मंदिर आहे इथली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती मला याचं आकर्षण वाटतं आहे आणि त्यामुळे तो कार्यक्रम होईल तो इथेच होईल. पण आम्ही रामरक्षा पठण जे आहे ते बाहेर घेऊ. मी त्याला म्हटलं की जर रामरक्षा रामापुढे नाही म्हटली तर इथे म्हणून उपयोग काय. पण आम्ही आता हिने म्हटलं की चौकात कार्यक्रम घेऊ. चौकात कार्यक्रम घेऊन तुम्ही लोकांना फक्त अडचणी जाणार. पण जर इथे स्टेज केला आणि इथे कार्यक्रम घेतला त्यात तुम्ही राजकीय विधान बाहेर करा. मंदिरात या रामरक्षा म्हणा, आम्ही तुमच्यासोबत म्हणतो. आत्ताही ते आले त्यांचं आणि म्हटलं तुम्ही आत्ता मला 15 मिनटं दिले, जास्ती वेळ दिला असता तर आम्ही सत्कार केला असता. मग कारण रामाच्या दरबारी येणारा प्रत्येक जण हा आमच्याकरता पूजनीय येतो. त्याच्यामुळे म्हटलं जेव्हा उद्धवजी येतील, आदित्य येतो आहे तर यांचा मंदिराकडे आम्ही सत्कार करू. कारण ती आमची पद्धत आहे, आपली भारतीय पद्धत आहे की आपण आपला जो असतो अतिथी त्याचं स्वागत करतो.